यास सामन्याला सुरुवात करायची आहे. यस का होईना पण हजर झालं. यस आपलं मनापासून मी स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण नाणेफेकीचा कॉल मोहित मला वाटते की कुठल्या टीमकडे गेला पाहतोय आपण. आणि श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेला आणि सांगितलं पहिले मानकुली टीमला की आपण या आणि आमच्या विरुद्ध प्रथम बॅटिंग करा. नॅन्सी 11 मानकुली संघ पाहतोय आपण बॅटिंग करण्यासाठी. दोन्ही दिग्गज बॅटर खेळपट्टीवर विनीत माळी आणि सौरभ माळी. मूर्ती लहान पण कीर्ती महान. छोटा बम बडा धमाका सौरभ माळीचा हा नाव. पहिलाच बॉलवरती चांगला फटका पाहतोय आपण. एक अतिशय वेगात इथं मात्र सिंगल ओव्हर थ्रो पाहतोय आपण. आणि या पहिल्याच बॉलवरती चांगला तालमेल पाहायला मिळालं आणि या दोन धावेने इथं मात्र बॅटर खातं उघडते विनीत माळी आणि टीमचं खातं उघडलं गेलं. अतिशय क्लास शॉट पाहायला मिळालं होतं. सर्वात कमी वेळेमध्ये ज्याने फोर व्हीलर गाडी आपल्या नावी केली तो विनीत पाहतोय आपण. मानकोली गावाचा हा ब्रँड आहे आणि येणारा टेनिस क्रिकेट जर पाहिलं आपण तो ब्रँड आहे. क्षेत्रक्षण नजर टाकूया आपण. पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ थर्डमॅन फाईन लेग. चांगला बॉल स्ट्रोक चेक केलाय फक्त मनगटी फटका टर्न केलाय मिड ऑनला अतिशय वेगात. जर सरळ थ्रो लागला असता तर कवचित पंचाला विचार करावा लागला. तसं घडलं नाहीये. एक सिंगल इथे मात्र विनीत कंप्लीट करतोय. मानकुलीचे सचिन माळे यांच्याकडून जर विनीत माळे षटकराची हॅट्रिक पूर्ण केली तर रोख रक्कम 1000 रुपये. अख्खा मानकोली गाव आता मात्र पाहतोय आपण टीव्हीला असेल. सज्ज होताना गोलंदाज राईट मारतो विकेट. पुढचा बॉल यावेळेस पात्र हा फटका अधुऱ्या मानेने खेळलाय. मिडविकेट स्कोरलेकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग होतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी पण नकारतोय. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट केली तर मात्र बॅटर पाहतोय आपण सौरभ आपल्या डावाची सुरुवात करतोय. एका धावेने खातं उघडतोय. टीमची धावसंख्या बिनबाद पाहतोय आपण 4. यस मंच्याभाई यांनी स्पॉन्सरशिप केलेला हा नॅन्सी 11 मानकुली संघ पाहतोय आपण. आणि मंच्याभाई सध्या मला वाटते की ऑनलाईन बघतायत. ज्यांनी टीम पुरस्कार केलेले असे मंच्याबाई आपलं पण मनापासून हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. कमालीचा सामना पाहायला मिळेल की मात्र एकतर्फी सामना होईल. नाणेफेकीचा कॉल जिंकलं होतं जांभूळपाडा टीमनी. प्रथम सांगितलं मी क्षेत्ररक्षण करणार. निमंत्रण दिलंय मानकुली टीमला बॅटिंग करण्यासाठी आणि सुरुवात जर पाहिली आपण सावध सुरुवात पाहायला मिळाली. सफल झालंय. दांडी 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 गुल मोठा धक्का बटला इथं मात्र परतीचा प्रवास करताना बॅटर पाहतोय आपण विनीत माळी. अतिशय क्लास बॉल होता पाहतोय. जास्त सफल झाला होता विनीत माळी. खूप जास्त सफल आणि त्याचाच फायदा घेतलाय बॉलरनी. मधली यष्टी वाकवली आहे. दणका बटलाय मानकुली टीमला. पहिला निराजनक स्थिती असताना बॅटर क्रमांक 3 वर कोण येईल इथं मात्र पाहायचं. आता मात्र सुरुवात खराब पाहायला मिळाली. क्रमांक 3 वर अजून एक डेंजरस बॅटर वैभव माळी. वा भाई वा. पण आता मात्र एक अनुभवी बॅटर खेळपट्टीकडे येतोय. सौरभ आणि वैभव माळी जोडी खेळपट्टीवर असेल. चांगलं बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. गोलंदाज विशाल पटेल यांचं कौतुक करावं लागेल. एक चांगला उच्च कोटीचा हा ऑलराऊंडर आहे खऱ्या अर्थाने. जर योगी बाबा बघितला आपण तर जांभूळपाड टीमकडून या खेळाडू खूप चांगली प्रदर्शन केलेलं आहे. मग बॉलिंग असो की बॅटिंग. क्षेत्ररक्षण पाहतोय की आपण. आता मात्र ज्या प्रकारे लावल्या गेल्या वैभव माळीसाठी डावखुरा हा बॅटर आहे. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर जवळपास वाईडिस कव्हर पॉईंट. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ ऑनसाइड जर पहिला आपण वाईडिस मिड ऑन लॉंग ऑन बाउंड्री. त्याचबरोबर बॅकवर्ड स्कोरलेग बाउंड्री आणि एका फाईनली एका सर्कलच्या आतमध्ये अशा प्रकारे
मारा करेल बॉलर विशाल पाटील. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी वैभव माळी सज्ज होताना धावसंख्या जर पहिले आपण 4 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. धीमी सुरुवात पाहतोय आपण मानकुली टीमची. चांगली बॅटिंग करणं गरजेचं राहील. पुढचा बॉल आल्या पावली. हा धमाका पाहतोय. वा वा पण फटका फटलाय. एका क्षणी असं वाटलं होतं की मिडविकेटच्या वरतून हा चेंडू जाईल काय. थांबलाय कुठं. बॉल हवेत थांबलाय पण हवा नाहीये. हे पाहू शकता ज्या प्रकारे बॅट मधून बॉल निघाला असं वाटलं की बाहेरच जाईल पण तिथं मात्र वैभव माळी यांचं झेल सोडणं म्हणजे टीमला किती नुकसान होईल. विजय पारधी होता तिथं आणि चांगल्या बॅटरचं जीवनदान देणं म्हणजे तो वार पे वार करेल का. आता धावसंख्या पाहते आपण 5. एक मोठा विकेट प्राप्त केला असता पण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि आता मात्र सौरभ सज्ज होतोय खेळण्यासाठी. पॉवर प्लेचं पहिले षटक. पॉवरफुल अटॅकिंग गोलंदाजी करताना विशाल पाटील इज द ग्रेट ऑलराऊंडर या टीमचा पाहतोय आपण. चला आपण वेळ कमी घ्यायचा आहे. सज्ज होताना बॉलर विशाल पाटील. धमाकेदार बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण चांगल्या टीमच्या विरुद्ध. अप्रतिम पॉवर प्लेचे षटक हाताळताना राईट हॅमर द विकेट. पुढचा बॉल चांगला बॉल बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. आपल्या थोडं चांगलं क्षेत्र अतिशय अप्रतिम षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. पहिले षटक समाप्त झालंय. फक्त धावा त्या 5 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. अपेक्षा नव्हत्या की त्यामध्ये विनीत माळीसारखा एक बॅटरचा विकेट असेल. काय अप्रतिम बॉलिंग अटॅक पाहायला मिळालं. पहिले षटक समाप्त झालंय. फक्त आणि फक्त धावसंख्या पाहतोय 5 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. क्रमांक 2चं षटक कोण घेऊन येईल. इथून मात्र निश्चित अजून एक जबाबदारी घ्यावी लागेल कारण की पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि इथून मात्र आक्रमण करावं लागेल. जर पाहिलं आपण पहिल्या 3 सामन्यामध्ये बॅटिंग स्पीच पाहायला मिळते. चांगली धावसंख्या इथे मात्र उभी केलेली आहे प्रत्येक टीमने. मानकुळ टीमची बॅटिंग अटॅक खूप मजबूत आहे. खोलवर बॅटिंग अटॅक आहे. कधी पण येतोय मास्टर ब्लास्टर ऑफ भिवंडी. टेनिस क्रिकेटचा षटकार किंग खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे. एक हाती सामना फिरण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे. दीपेश माळी अजून खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित. चला आपण जास्त वेळ घेते जांभूळपाटा टीमचा संगणक कारण की आपण बराच वेळ घेतलेला त्यासाठी विनंती असेल की आपण वेळ कमी खर्च करा कारण की तब्बल पाहतोय आपण फक्त 4था सामना आपण प्रगतीपथावर पाहतोय. यानंतर आजच्या दिवसातला पहिल्या फेजला शेवटचा सामना जो होईल दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी सज्ज राहायचे. कुडूस 11 कुडूस देवा स्पोर्ट कुहे टीमचा कॅप्टन्स. वैभव माळीसाठी क्षेत्ररक्षण पाहूया आपण कशा प्रकारे लावल्या गेलं. चला सराव थांबवायचा आहे. यावेळेस पात्राडू बॅटने फटका पाहतोय आपण मिडविकेट कडे डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करता येईल. आता मात्र वैभव माळी पाहतोय आपण 2 वर नॉन स्ट्राईकला पोहोचले. सौरभ आक्रमण आता मात्र करेल काय आणि यस आम्ही जेव्हा आपण लॉट लाईव्ह होता तेव्हा सांगितलं होतं की प्रत्येक टीमने पाहतोय आपण भिवंडी ते पारोळ या रस्त्याचं काम चालू आहे. तर मित्रांनो आपण आपल्या घरातून पाऊण घंटा किंवा 1 तास अगोदर निघा म्हणजे तुम्हाला ट्रॉफिक लागणार नाही. आणि एवढं भव्य दिवस आयोजन केलेलं आहे त्यामुळे आपल्यापासून कुठले त्रास होणार नाही. हा फटका चांगला आहे. परफेक्ट चेंडू बॅटच्या मधोमध आलाय. चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्कोलिकच्या वरतून आलाय हा दमदार षटकार.
काय क्लास फटका खेळला होता. मूर्ती लहान पण कीर्तिमान. सौरभ एकदा शेट झाला तर मात्र त्याला थांबवणं कठीण जाईल. यानंतर कुडूस 11 कुडूस आणि देवास्फोट कुवेत टीमचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण भावेश. चांगला बॉल. काय घडलं पाहतोय आपण. थोडीशी चुकी करतोय विकेट किपर. त्याचा परिणाम जिथं एकही नव्हती तर मात्र आली आहे सिंगल. स्ट्राईक रोटेट करताना पाहतोय आपण वैभव माळीकडे. टीमची धावसंख्या मात्र आता पुढे सकते ती धावसंख्या 13. भावेश चांगलं कमबॅक करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी अदलाबदल पाहतोय आपण. उजव्या आणि डाव्या ते जोडी असल्यामुळे वारंवार प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करावं लागतंय. गोलंदाज भावेश समोर एक डेंजरस बॅटर वैभव माळी. नाव मोठं आहे पण मैदानावर प्रदर्शन कसं असेल. चांगला बॉल. अँगल बनवून चेंडू बाहेर निघणार होता. फ्लॅश स्लिपकडे चेंडू गेला. कुठल्या प्रकार धाव नाही. आता मात्र वैभव माळी थोडीशी धीमी बॅटिंग करताना. आतापर्यंत जर विचार केला पण 3 बॉल खेळलाय आणि फक्त 2 या धावसंख्येवर बॅटिंग करताना क्वचित पाहायला मिळते वैभव अशी बॅटिंग त्यांच्याकडून. हा फटका मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. एका टप्प्याने चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. वैभवच्या बॅटमधून आलाय हा चौकार. जखमीवर मीठ लावण्याचं काम करताना काय कमालीचा फटका. थोडंसं अजून पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. गोलंदाज सज्ज होताना जागा बनवली. काय क्लास फटका. कॉम्युनिटी बॉक्स कडे येतो की हवेत आहे आणि चांगला झेल कंप्लीट. सत्कार करून घेऊया. आमचे गायक उत्कृष्ट सिंगर पाहतोय आपण हेमंत माडा यांचा येतोची स्वागताने सन्मान करून घेऊया. मी या स्पर्धेचे आयोजक आदर्श शिक्षक आणि आमचे ठाणे जिल्ह्याचे पत्रकार यस पाहतोय आपण आमचे संजय वारगडे साहेब यांच्याकडून कॉमेंटरला आपण एक कॅप देत आहेत आणि कॉमेंटरला बक्षीस देण्याचं संजय दादांचा एक चांगला हेतू आहे. पहिल्यांदाच कुठल्या तरी या पाहतोय की आपण कॉमेंट्री पॅनलवर सुद्धा एक अतिशय चांगलं तऱ्हेनं योगदान देताना आमचे संजय दादांना पाहतोय आपण. नरेंद्रभाई गोराडकर. नाही नाही फक्त कॅप घालायची आहे. शॉल गिल नाही आहे. शॉल नाही फक्त कॅप. वाह धन्यवाद दादा. आणि पिंक कलरची निवड केलेली आहे पहिलेच. ओ हो योगी बाबा. हर्षल आपण सुद्धा यायचे. चला आपण वेळेचा सुद्धा बाण ठेवायचा आहे. सातत्याने पाहतोय 2 षटकाची समाप्ती. आतापर्यंत किती वेळ घेतली वेळ अवरेज सांगायचं आहे. यस प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवरेज चांगला अवरेज आहे. चला आता मात्र पवारने सुद्धा मात्र अनेकांना ट्रॉफ्या घातलेल्या आहेत. आता मात्र पवार यांना आपण ट्रॉफी घालूया. चला खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सुनील पवार सरांनी मात्र रंग भरला आणि त्याला सुद्धा मात्र या ठिकाणी संजयजी वारगडे साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हेड कॅप देत आहोत. आणि षटकात सुरुवात आय थिंक पहिली तर या ठिकाणी व्हाईटच्या स्वरूपात
गोलंदाजी वतीने आपण पाहतोय सौरभ आणि त्याच्या सोबतीला न्यू बॅटर विकी पाटील आलाय. 17 धावा फलक्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि या ठिकाणी सुनीलजी पवार यांना आपण या ठिकाणी कॅप परिधान करीत आहोत. प्रथमतः या स्पर्धेमध्ये अशी एक वेगळी अगली संकल्पना आपण पाहिली आणि आपल्यामध्ये पाहू शकाल महाराज हेमंत महाराज माडा एक उत्कृष्ट सिंगर आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं संपन्न करतो. आणि खऱ्या अर्थानं आमच्या आजोबांची एक इच्छा आहे की एक टायटल सॉन्ग होऊन जाऊ द्या आपल्या घोडवाणीतून. इनिंग ब्रेकमध्ये जरूर तो मात्र आपण सॉन्ग त्यांच्या वाणीतून ऐकणार होतो. ते फटके हवेत फसलाय, शतरक्षक चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर झेल पाहायला मिळतो आणि 2 रन्स मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. नन्सी 11 मानकुलिया आणि श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा या 2 संघादरम्यान आपण सामना पाहतो. यानंतर कुडूस 11 कुडूस विपक्ष देवा स्पोर्ट कुहे या 2 संघादरम्यान पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि पुन्हा आता कॉम्बॉक्समध्ये जॉईन होत आहेत पावर दाखवण्यासाठी सुनील पवार. पाहतोय की आपण 30 षटक प्रगतीपत्र आणि फक्त 20 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. सौरभ हा फटका मात्र स्लॉग स्वीपचा फटका पाहतोय आपण. परफेक्ट टायमिंग करताना नाही बॅकवर्ड स्कोरलीकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कम्प्लीट करेल. इथून मात्र जर पहिला आपण निश्चित मोहित मला वाटते की किमान 50 पर्यंत मदल मारावी लागेल मानकुली टीमला. हे पाहू शकता आपण खेळाडू कक्ष थोडंसं चिंतेचं वातावरण आहे खेळाडू कक्षामध्ये, कारण की ज्या प्रकारे विनीत आणि मोहित बाद झाले. यावेळेस पात्रा फटका हवेत आहे, फटका फाटला. ओय माय गॉड, असं मला वाटते की क्षेत्ररक्षण जांभूळपाडा टीमचं लो क्वालिटीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चिवंदा मिळाले अजून एका बॅटरला आणि त्यापूर्वी मात्र पाहतोय की आपण 2 धावा की कंप्लीट धावसंख्या पाहतोय आपण 23. तिथं मात्र क्षेत्ररक्षक कोण होता परत? विजय पारधी. आज मला वाटते की चेंडू पण त्याचा पाठलांगच करतोय. तेवीस धावा 2 गडी बाद 30 षटक प्रगतीपथावर. 5 षटकाचा सामना आहे, किमान 50 आकडा पार करावा लागेल मानकुली टीमला जर सामना जिंकायचा असेल. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण ओमकार. चांगलं षटक आतापर्यंत 4 बॉलवरती फक्त 6 धावा खर्च करतोय. हा बॉल हवेत आहे, अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. तू चल मैं आया पट्टावर हजेरी लावण्याचं काम करताना. आपल्यानंतर हर्षद आमच्या सोबत आलेले. हर्ष, स्वागत आहे आपलं कोपडे बघतो. ज्या प्रकारे आता मात्र परिस्थिती थोडी नाजूक आहे. जर पहिला आपण मानकुली ठंग थोडासा बॅकफुटला आहे आणि आता मध्ये आता टर्मका टॉप बॅटर आणि चांगल्या गोलंदाजाचा ज्यांनी धाक जमवलाय तो दीपू माळी आलाय खेळपट्टीवर. नक्कीच लॉयन ऑफ मानकुली दीपू मालीची एंट्री आता मैदानाच्या आतमध्ये आली आहे. सिक्सर किंग, भिवंडीचं सिक्सर किंग म्हणून ज्याला का संबोधलं जातं ते मैदानाच्या आतमध्ये इकडनं दीपेश मालीला स्पष्ट करावं लागेल. षटकारांचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये आलाय परंतु संघ आता अडचणीमध्ये आहे. पवार सर, यस, जर पाहिलं आपण कित्येक वेळा या बॅटरला पाहिलं जेव्हा संघ अडचणीत होतोय तिथून मात्र एक खूप तुफानी खेळी साकारतोय. आता मात्र संघ अडचणीत सापडलाय. येणाऱ्या या बॉलवरती कशा प्रकारे सामना करेल. हा बॉल मात्र खराब लाईन पाहतोय आपण. पंच आमच्याकडे वळतील दोन्ही हात समांतर रेषेत. निश्चित वाईटचा इशारा आलाय आणि टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 24-3 गडीच्या मोबदल्यामध्ये. किमान हर्ष, जर पहिला आपण मानकुली टीमला जर सामना जिंकायचा असेल तर 50+ धावा करणं गरजेचं आहे, कारण की खेळपट्टी जर पहिले आपण बॅटिंगला पोषक असणारी खेळपट्टी पाहतोय आपण. ओमकार प्रत्येकदा सज्ज होताना समोर दीपेश. हा बॉल चांगला आहे. असं वाटतं की एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण चेंडूच्या लाईनमध्ये बॅट नव्हती आणि याचबरोबर चांगल्या बॉलनी इथं मात्र असं वाटते की
षटकाची मला वाटते समाप्तीचा इशारा आलाय आणि फक्त आणि फक्त धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर आहे ती इथं जर पाहिलं आपण 24 धावा. काय म्हणशील हर ज्या प्रकारे मी तर कौतुक करेल जांभूळपाडा टीमचं, ज्या प्रकारे चांगल्या टीमच्या विरुद्ध विनीत असो, वैभव असो, सौरभ असो, मग दीपेश माळी असो की सौरभ, या चांगल्या बॅटरीचे अप्रतिम बॉलिंग अटॅक पाहायला मिळालं. तुमचे समोरचे विरोधक जेवढे मजबूत असतील तेवढ्या ताकदीने जेव्हा तुम्ही सातत्याने खेळ करता तेव्हा तुमचा खेळ बहरत असतो आणि त्या अनुषंगाने टीम जांभूळपाडानं जबरदस्त गोलंदाजी या मॅचमध्ये केली आहे. एकंदरीत जर आपण विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने आपण पाहतायत नॅन्सी इलेव्हन मानकोळी एका बाजूने आपण पाहतायत, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहताय श्रीराम जांभूळपाडा टीम. दीपेश मालीची एंट्री मैदानाच्या आतमध्ये जरूर झाली आहे, परंतु सौरभ एक चांगले बॅटर आहेत. लिटल मास्टर मानकोली गावचे जर आपण पाहिलं सातत्याने मोठे फटके खेळण्याकरिता त्यांना देखील ओळखलं जातं, परंतु इकडनं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं खेळ करता ते इकडनं पाहिलं जाईल. यस, पाहतो की आपण ज्या प्रकारे मारा केलाय पहिल्या षटकामध्ये विचार केला आपण तर जांभूळपाडा टीमकडून विशाल पाटील नावाचा ब्रँड गोलंदाज होता, त्यांनी चांगला बॉलिंग अटॅक केला. विनीत यांचा विकेट टाकण्याचा दबाव टाकला गेला, तिथून मात्र सावरता आला नाही अजून मानकुली टीमला. चौथं षटक प्रगतीपथावर हाणामारीची 2 षटक. राईटामवरती विकेट, पहिला बॉलवरती फाईन फटका पाहतोय आपण, खाली क्षेत्र निवडलंय, चेंडू इतर मात्र पाहतोय फरार होईल, सीमा रेषा पार आलाय. सौरभच्या बॅटून हा चौकार. आपण जो पाहतोय आपण नॅन्सी इलेव्हन मानकोली या संघ टीमचे पॅकर मनशाबाई यांनी या स्पर्धेचा जर पाहिलं आपण तिसरं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून त्याचा जो संघ आहे या स्पर्धा प्रत्येकदा पाहतोय आपण. मिडल स्टंपवर हा बॉल होता, त्याला मात्र टर्न केले मिडविकेट क्षेत्राकडे, फक्त एक सिंगल. इथून मात्र हर्ष निश्चित आता मात्र जास्तीत जास्त स्ट्राईकवर मात्र दीपेश माळी याला राहणं गरजेचं आहे. हॅलो, दीपेश माळी एक जबरदस्त बॅटर आहेत, त्या अनुषंगानं बॅटिंग करावी लागेल. तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहात ते पाहिले जात नाही. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःच्या संघाला अडचणीमध्ये असताना ज्या पद्धतीनं बॅटिंग करता, बॉलिंग करता, तुमचं जबरदस्त प्रदर्शन स्पष्ट करता, त्या अनुषंगानं तुमच्यामध्ये असलेली कॅपेबिलिटी तुम्ही इकडनं स्पष्ट करणं गरजेचं आहे. आता बॅटिंगसाठी जर इकडनं पाहिलं तर दीपू माली मानकोलीचा लॉयन स्ट्रायकिंग एंडला जरूर आहे, परंतु इकडनं पाहिलं तर गोलंदाजी देखील दमदार होताना दिसली आहे टीम जांभूळपाडाची. दमदार मॅच मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतमध्ये बॉल लागलाय, चेंडू डीपमध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत, तत्पूर्वी सिंगल धाव पूर्ण केली जाते. सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर आपण पाहिला तर टीम जांभूळपाडाचा जबरदस्त या मॅच मध्ये पाहायला मिळाला आहे. यस, खूप छान उल्लेख केला आपण. किती मोठं जर कागदावर नाव असलं तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तुमचं प्रदर्शन कसं झालं पाहिजे या गोष्टीला भर देणं आहे. नाव खूप मोठे मोठे आपण इथं मात्र प्रदर्शन थोडंसं खराब पाहायला मिळालं. याचं एक कारण आहे जांभूळपाडा टीमचं बॉलिंग अटॅक अतिशय लय भारी पाहतोय आपण. विकेट टू विकेट गोलंदाजी पाहतोय, कुठल्या प्रकारचा एक चेंडू टाकला जाते की त्यावर षटकार किंवा चौकार येईल. कन्सिस्टंट गोलंदाजी या मॅच मध्ये सातत्याने जांभूळपाडा टीमची राहिली आहे. हा चेंडू गती कमी केली, फटका आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न, फाईन लेगला चालला, क्षेत्ररक्षक डीप मधनं पुढे येत आहेत, तिकडे सिंगल धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याची प्रयत्न इकडनं जरूर दोन्ही बॅटर्स करताना दिसले आणि पाहता पाहता दोन्ही बॅटर्स दुसरी धाव देखील पूर्ण करतायत. पंच तिसऱ्या पंचांकडे इकडनं डिसिजन पोहोचवतायत बीमर करिता. तिसरे पंच आमच्या समवेत पोहोचले जातील. डिसिजन पेंडिंग. एक्झॅक्टली चेंडू कुठे ते पाहिलं जाईल, त्यानंतर पंच जो काही डिसिजन असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवतील. येस, फेअर डिलिव्हरी आहे, कारण चेंडू जर पाहिला तर हाईट चेंडू खाली जात होता, त्या अनुषंगाने पंचाने डिसिजन पोहोचवलाय. फेअर डिलिव्हरी आहे. धावफलक 2च्या मदतीनं आता 32 घरामध्ये जाऊन पोहोचले. नक्कीच इकडनं रिव्ह्यू जो आहे तो आपण पाहतोय प्रत्येक टीम करता एक रिव्ह्यू दिला गेलाय त्या अनुषंगानं. नेक्स्ट बॉल.
हा चेंडू फटका आडवा बॅटने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेटच्या साह्याने चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. दरम्यान एक धाव झाली आहे पूर्ण. एकेरी धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगल डबलनं इकडनं धावफलकाला पुढे येण्याचं काम केलंय. मानकुली टीमकडे गोलंदाजी चांगली आहे, परंतु जर आपण विचार केला तर सातत्यानं टीम श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा टीम चांगलं प्रदर्शन करताना दिसली आहे. या संपूर्ण विभागामध्ये जर आपण विचार केला तर जांभूलपाडा टीमचं चांगलं प्रदर्शन आपण जरूर गेल्या स्पर्धेमध्ये टेंबिवली इथे देखील पाहिलं, परंतु आता ते कमालीची कामगिरी करतायत. परंतु दीपेश माली स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉल बॅटनं पुल करायचा होता जरूर. अपील स्ट्रॉंग आहे, पंच सहमत नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. निशाणा त्या ठिकाणी चुकलाय. निशाणा परफेक्टली एस्टॅनवर साधू शकले नाहीयेत आणि दीपेश माली तत्पूर्वी सेफ पॉप अँड क्रीज मध्ये दीपू पोहोचलाय. सिंगल धाव पूर्ण झाली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक आता पुढे येण्याचं काम केले. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 34 34च्या घरामध्ये. चला मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक करायचंय. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. चला तोपर्यंत आपण एक सुमधुर संगीत ऐकूया. डीजेला संधी देऊया. कम ऑन डीजे. पाहतायत नक्कीच जे नाव चर्चेत आहे सातत्याने जर आपण पाहिला तर एक संगीत आलं होतं आणि त्या संगीतानं अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अर्थात आपल्यामध्ये या ठिकाणी हेमंतजी माडा उपस्थित, त्यांच्या मुखातून आपण एक सुमधुर संगीत ऐकतोय, त्यांना आपण संधी देतोय. हॅलो, सर्वप्रथम गावदेवी स्पोर्ट्स, लाखिवली व प्रिन्स मूवीज आणि स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 इथं स्मृती केल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. ओढा नको प्यार करू, ओढा नको प्यार करू, मी सोडून जाईन तर काय करशील. ओढा नको प्यार करू, मी सोडून जाईन तर काय करशील. जसा जसा पाणी पड न पोशी मना याद कर, जसा जसा पाणी पड न पोशी मना याद कर. यो तारप करी वाजवी बेसना, तारप्याचे मुजिक वनाचा या ठेस. पलसाचा पान नांगा या बेसना, तारप्याचे मुजिक वनाचा या ठेस. धन्यवाद. सर्वप्रथम मी राजेंद्रजी अधिक आभार मानतो की त्यांनी मला इथे सर्व केल्याबद्दल. माध्यमातून संगीत गायलं गेलंय. अर्थातच आपले सर्वांचेच लाडके सिंगर हेमंतजी माडा, आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद. आपण या स्पर्धेला भेट दिली आणि आपलं अमूल्य वेळ या स्पर्धेकरिता दिलं, त्याबद्दल राजेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून देखील आपल्याला खूप खूप धन्यवाद. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. चला 20 मिनिटं त्या ठिकाणी टीम जांभूलपाडा आपण लावली आहे. गेल्या 4 षटकांकरिता या षटकामध्ये आपण जास्त वेळ खर्च करायचं नाहीये. मॅच ऑन करणार आहोत आपण. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. स्टॅकिंग एंडला दीपेश माली तर गोलंदाजी मार्क करणारे गोलंदाज सज्ज होत आहेत. हनुमान पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर आहे. पंच आमच्या बाजूने वलतायत. पंचांच्या दोन्ही आज समांतर. धाव इकडनं आव्हांतर प्राप्त होतीये. एक्स्ट्राच्या मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचले ते म्हणजे 35. 35च्या घरामध्ये 35 धावा धावफलकावर. त्या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता खूप जास्त बाहेर होता, सोडून दिलं दीपेशनं आणि त्या ठिकाणी एक्स्ट्रा रन येते. स्लॉग ओव्हरचं षटक आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु कोणत्याही पद्धतीने धाव ऑफर केली नाहीये दीपेशनं. त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय. स्टॅकिंग एंडला दीपेश माली जरूर आहे, परंतु त्याच्या बॅटमधनं ज्या पद्धतीनं फटके यायला हवेत त्या पद्धतीने फटके अजूनपर्यंत आले नाही आहेत. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके या येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये एक्झिक्यूट करावे लागतील जर चांगल्या स्थितीमध्ये टीम मानकोलीला इकडनं मात्र पोहोचायचं असेल. नेक्स्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दरम्यान एक धाव झाली आहे पूर्ण. एकेरी धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगल डबल फक्त या ठिकाणी प्राप्त केली जाते. पूर्णपणे अडचणीमध्ये आपण पाहताय टीम मानकोली ज्याकरिता ओळखलं जातं. एकंदरीत जर आपण विचार केला तर नॅन्सी 11 मानकोली टीम आपण पाहतायत.
89-11 चौथा हिरवा मानकोली टीम आपण पाहताय सध्याच्या घडीला. स्ट्रायकिंग एंडला सौरभ. हा शेंडोडबा बॅटनं खेचायचा जरूर होता. बॅटच्या आतमध्ये लागला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मधनं पुढे येत आहेत. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एक सिंगल रन. आपण पाहतायत मान्यवर पाहुणे आपल्यापासून रजा घेत असताना खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं देखील मनाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद. चला जाऊया मॅचकडे. तिकडे आता इकडनं 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 3 बॉल. स्ट्रायकिंग एंडला दीपेश माले, परंतु जलवा अजूनपर्यंत दीपेशने दाखवला नाहीये. नेक्स्ट बॉल फुल टॉस. दीपेश मालीचा प्रहार. चेंडू सीमा रेषा पार होतोय गार. इट्स अ बिग हिट. 6 धावा षटकार. ये नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र सोडून देताय. तिकडे काय घडलंय नशीब पहा. नशीब देखील मानकोलीच्या बाजूने आता असंच म्हणावं लागेल. यष्टिरक्षकाने चुकी केली आणि चेंडू होतोय फरार. नॉन स्टॉप सीमा रेषा पार आलाय. या 4 धावा आणि त्याच्यावर प्लस वाईटचे 1 रन. 5 धावा. हा चेंडू बॅटनं स्लॉट मध्ये घेतलाय आणि पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. दीपेश मालीचा बिग ब्लास्ट. आणखीन एक षटकार. बॅकचे 2 सिक्सर दीपेश मालीच्या बॅट मधनं आल्यात. सिक्सर हॅट्रिक इकडनं पूर्ण केली जाईल का? प्रश्नचिन्ह आणि त्या प्रश्नचिन्हाचा उत्तर इकडनं दीपू मालीनं दिलाय. बॅक टू बॅकचा 3रा ठोकलाय दीपेश मालीच्या बॅट मधनं. इट्स अ बिग 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 हिट. सिक्सर.
आपण पाहतायत रघुनाथ स्मृती चषक या ठिकाणी कुडूस 11 कुडूस टीमचा कर्णधार कॉल करतोय. माडा साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. प्रिन्स मूवीज असं कॉल आहे आणि येस प्रिन्स मूवीज आलेत. या ठिकाणी आपण हेमंतजी माडा साहेबांशी थोडीफार चर्चा करू. एकंदरीत आपण जर पाहिलं हेमंतजी माडा सर एकंदरीत या विभागामध्ये मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. गेले 18 वर्ष झाले राजेंद्र पाटील यांची स्पर्धा सातत्याने पार पडते. आपल्याला या ठिकाणी निमंत्रण दिलं त्याबद्दल राजेंद्र पाटील यांच्याकरिता आणि या स्पर्धेकरिता काही 2 शब्द. खरंच सांगायचं गेलं तर खूप उत्तम अशी म्हणजे नियोजन आणि ह्या क्रीडांगणावर बघतो मी असं असे पब्लिक आणि खरं रघुनाथ दादाचं मी सांगायला गेलं तर म्हणजे योग्य मी बोलू शकत नाही काय बोलू शकू त्यांना, कारण की एवढ्या नाईटच्या मॅच ज्या होतात त्या फर्स्ट टाइम त्या इकडे म्हणजे आमच्या एरियामध्ये म्हणजे भिवंडीच्या म्हणजे अलीकडच्या गावामध्ये जे होतात ते त्यांनीच योगदान करतात. खरं त्यांच्यासाठी माझा एक मानाचा सन्मान आणि त्यांना माझा सलाम त्या गोष्टीला त्यांनी केल्याबद्दल. आणि ते दरवर्षी म्हणजे एवढ्या वर्ष करणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही आहे. म्हणजे खरंच आज बघितलं मी म्हणजे 18 वर्ष झाली आज ते लगातार ज्या मॅच खेळवतात आणि आज त्यांना माहिती आहे काय करत असतील, पण खरंच म्हणजे सलाम त्या माणसाला ज्याने आज योगदान घालवतात त्यासाठी खरंच सलाम माहिती आहे. मग गोष्टीच्या मी पण नतमस्तक आहे त्या गोष्टीसाठी. बस एवढंच, कारण की नाईटच्या मॅच मी कधीच नाही बघितलं आमच्या साईडला. मी लहान असतानापासून नाही बघितल्यात तर आज हे बघतो मी एवढंच. बस माझं काही असं. धन्यवाद. हे होते हेमंतजी माडा सर. आपण शुभेच्छा द्यायचे दोन्ही कर्णधारांना आणि मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचे. दोन्ही कर्णधार आपण पाहतायत. एका बाजूने कुडूस 11 कुडूस आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत देवा स्पोर्ट्स कुवे टीम. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते. एका बाजूनं आपण पाहतायत. आपण जास्त चर्चा करणार आहोत कारण मॅच मैदानाच्या आतमध्ये तोरे स्टार्ट होणार आहे. कुडूस 11 कुडूस टीम आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलात. एकंदरीत जर आपण विचार केला तर ही स्पर्धा जर आपण पाहिली तर डे नाईट स्वरूपामध्ये गेल्या वर्षीपासून इकडनं सुरुवात झाली या स्पर्धेला. डे नाईटच्या स्वरूपामध्ये गेल्या 18 वर्ष झाले ही स्पर्धा पार पडते. एकंदरीत इकडे आले त्यानंतर या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहिलं आणि त्यानंतर एकंदरीत मनामध्ये काय आलं? नक्कीच आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आम्ही त्यांच्या आयोजकांचं खूप आभार मानतो. धन्यवाद. आणि आम्ही टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. नक्कीच ऑल द बेस्ट. तर हे होते आपण पाहतायत कुडूस 11 संघाचे कर्णधार आपल्या समवेत देवा स्पोर्ट टीमचे कर्णधार आहे. देवा स्पोर्ट टीम एकंदरीत आपली खूप जास्त इच्छा होती की नाईटची स्पर्धा खेळायची. गेल्या वर्षी आपण नाईटची स्पर्धा खेळलात आणि त्यामध्ये क्वालिफाय राऊंडमध्ये आपण हरलात. त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतायत नाणेफेकीचा कॉल आपण गमावला. नाणेफेकीचा कॉल जर इकडनं जिंकला असता तर निर्णय काय असता? फेल्ड असते. परंतु आता मनासारखं घडले. डिसिजन त्या ठिकाणी चेंज झाले. आपल्याला प्रथम फिल्डिंग करायची आणि त्या अनुषंगानं आपण इकडनं मात्र जाऊया लगेचच समालोचन कक्षामध्ये तुमच्या. चला जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. आपल्या समवेत जोडले जातील योगेशजी पाटील. हॅलो चेक. हॅलो धन्यवाद हर्ष पाटील. दुसऱ्या इनिंग आपण सुरुवात करतोय. बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता वैभव लिएन. वैभव आणि गुरुनाथची जोडी सध्या आपण पाहत आहोत आणि षटकार सुद्धा मात्र जर पाहिले तर वैभव मालिकेत सुरुवात केलेली आहे. आणि पहिल्या डावाचा जर आपण मागील 3 चेंडूचा विचार केला तर तब्बल हनुमान भारतीनं 23 धावा खर्च केला. त्यामध्ये 3 षटकार 1 चौकाराची आपण सांगता पाहिली. इकडे बॅटची कडा होती परंतु शॉट थर्डमॅनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. लक्ष जर पाहिले तर 61 धावांचं समोर आहे टीम श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघासमोर. आणि सुरुवात थोडीशी संत पाहतोय आज सुरेश पारधीची संघामध्ये अनुपस्थिती आणि त्याची उणी मात्र भासली आज पहिल्या डावामध्ये. आता मात्र पाहू शकला एक्झॅक्टली स्थानच्या डोक्यावरून चेंडू मात्र फ्लाय झालाय. काय चेंडूच्या हाताने पडल्यानंतर हलकासा मात्र मूव होतो आणि शपलून खेळण्याचा प्रयत्न वैभव नाही केला. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकाल. वा वॉट अ डिलिव्हरी. लेफ्ट मोर द विकेट. पुन्हा एकदा रेबसचा फटका बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु कव्हरला छत्रशेख पाहायला मिळत आहेत. 1 रन्स मात्र त्या ठिकाणी या चौथ्या चेंडूवरती वैभवच्या बॅटमधून निघाली. पहिल्या पॉवर प्लेचा केला आपण जर पाहिलं तर ठिकाणी कुठेतरी टीम नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकुली संघाच्या अगदी बाजूने जात असताना आज जबरदस्त बॅटिंग. आज दीपेश मालीने सुद्धा मात्र चांगला खेळ साकारला. ज्या खेळीसाठी त्याला आपण ओळखतोय त्याप्रमाणे त्याने खेळलं इथं मात्र साकारलाय. पुन्हा मात्र बागपूरला जाऊन स्क्वेअर करण्याचा प्रयत्न गुरुनाथ फिरांगणेने केलाय आणि त्याला सुद्धा मात्र बीट केलाय.
असं वाटतं की आता केलपटवरती बॅटर आहेत की नाही हा प्रश्न आता जांभूलपाडाकरांना पडलाय. कारण या षटकातला चौथा डॉट बॉल. इकडे विकेट येण्याची दाट शक्यता आहे, परंतु मात्र तिकडे फिल्डर कोणच नाहीये. जोपर्यंत डीप वरून क्षेत्रशी चेंडूवरती झेपावतो तोपर्यंत या ठिकाणी 2 रन्स घेण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपूर्ण होत असताना या ठिकाणी विदाउट लॉस 3 रन्स ऑन स्क्रीनवरती पाहू शकेल. आणि कुडूस 11 कुडूस संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण प्रथमतः आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि लवकरात लवकर साधायचे. चला पहिल्या फेरीतील तो शेवटचा सामना असेल आणि तदनंतर आपण दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात करतोय. तेलेर विपक्ष अनशिलवन चिंबीपाडा अशी लढत तुम्हाला दुसऱ्या फेरीतील पाहायला मिळणार आहे. आपणही रेडी आहे. दुसरा षटक गोलंदाज विनीत माली. दुसरा पॉवर प्लेचा खेळ सध्या आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 3 रन्स फक्त या ठिकाणी या पहिल्या षटकामध्ये जोडलेले आहेत श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघानं. आणि या चालू सीझनचा विचार आपण केला तर विनीत मालीनं एका स्पर्धेमध्ये बॅक टू बॅक बॅटिंग करत असताना 3 अर्धशतकी इनिंग त्यांनी खेळल्या होत्या. परंतु आता मात्र विथ द बॉल उडवला अगदी बुडाफला बीट केलाय. स्टाकवरच्या क्षेत्राची चेंडूवरती झेपावतो वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये येतो. परंतु पुन्हा एकच धाव मात्र या ठिकाणी जोडली गेली आणि तो मात्र सिंगल डबल काही सिद्ध होणार नाही. बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाकडे खोलवर आहे, परंतु इथे सुरुवात जी हवी होती ती मात्र सुरुवात याने मिळाली नाहीये. त्यामुळे आता मात्र इथून मोठे फटके शोधावा लागतील, परंतु कोणता बॅटर शोधणार हा प्रश्न पडलाय. अजून एक चांगला चेंडूच्या हाताने रिक्वार रेंडे जर पाहिलं तर इथे वाढत चाललाय. रायझिंग डिलिव्हरी अगदी गतिशील चेंडू आणि पडले तर हलकासा आतमध्ये आलाय. इन स्विंगर चेंडू आपण पाहतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न परफेक्टली या ठिकाणी वाईट यॉर्करचा प्रयत्न केला विनीतनं. टाल्यांचा गजर साठी मैदानाच्या आतमध्ये मानकुलीकरांचा मात्र पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त या ठिकाणी 5 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आतापर्यंत 1.3 षटकाचा खेळ मात्र इथे संपन्न झालाय. वैभव लिये जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या फटक्यासाठी त्याला आपण ओळखतोय आणि त्या प्रकारचे फटके त्याला मात्र इथून शोधावा लागतील. पुन्हा मात्र उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु दूरवरून खेळला आणि त्यामुळे मात्र चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र पाहायला मिळत नाहीये. दगावटमध्ये आता मात्र चिंतेचं वातावरण सध्या मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कुडूस 11 कुडूस संघाला विनंती करतो की आपण त्वरितच आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. इकडे मात्र फटका हवेत केला. शत्रशिका आहे ते कव्हरला कुठल्या प्रमाणात चुकी नाहीये. पकडला झेल विकी पाटीलनं कमालीचा. पहिले धक्का लागत असताना टीम जांभूलपाडा संघाला. टार्झन ऑफ टेंबुले मिस्टर प्रतीक पाटील यांचं मात्र शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लवेश पाटील आशिष पाटील आपण यायचं आहे. न्यू बॅटर विजय पारदी आल्या मात्र पाहू शकाल बॅटची कडा होता आणि खऱ्या अर्थानं मात्र सिंगलसाठी तो त्याने प्रयत्न केला होता, कारण षटकातील शेवटचा बॉल स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा त्याने प्रयत्न केलाय. परंतु 2 षटकांचा खेळ जर इकडे पाहिलं तर 61 धाबांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाने फक्त आणि फक्त 6 धाबा फलकावरती लावलेल्या आहेत आणि त्यासाठी एक विकेट सुद्धा मात्र गमावलाय. ज्याप्रमाणे एखाद्या वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडफडतोय त्या अनुषंगाने मात्र या स्पर्धेमध्ये जांभूलपाडा संघाचे फलंदाज धाबांसाठी संघर्ष करत आहेत.
येणाऱ्या 18 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 55 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं, कुछ भी होऊ शकत आहे. आणि पाहू शकला या ठिकाणी इंजिनियर संकेत जाधव आणि त्याच्या सोबतीला मिस्टर लवेजी पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि चेतनजी पठारे आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज पुन्हा वैभव मालीला आपण पाहतोय. दुसऱ्या स्पेलमध्ये, पहिल्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 3 रन्स त्याने पॉवर प्लेमध्ये खर्च केल्या होत्या. सामना करील विजय पारदे. ऑनसाईडला हुक केला, फटका चांगला, कारण क्षेत्र खाली निवडलंय आणि चेंडू बाकपड स्क्वेअर लेगच्या पलीकडे एका टप्प्याच्या सहाय्याने 4 धावांसाठी चौकार. ही फार मोठी मी चुकी म्हणेन नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकुली संघाची. कारण विजय असा खेळाडू की इथून सुद्धा मात्र या सामन्याला तो कलाटणी देऊ शकतो, ही ताकद त्याच्याकडे आहे. आणि जर त्याच्या तो लयमध्ये आला तर मात्र कदाचित तो लयवारी मात्र कामगिरी करू शकतोय. पहा, एका व्यक्तीचा मोबाईल हरवलाय. जर कोणाला सापडला असेल तर आपण कॉम्बॉक्स मध्ये जमा करा आणि कदाचित त्यांना मात्र काही सरप्राईज पारितोषिक सुद्धा मात्र दिलं जाणार आहे. कारण आजकाल सर्व काही जे आहे ते मात्र स्मार्टफोनमध्येच आहे. गुप्त हो हुक करण्याचा प्रयत्न आणि दिशूला मात्र त्याची पूर्णपणे जाणीव आहे की काय काय मोबाईलमध्ये प्रत्येकाचं सेव्हिंग असतं. जसं आपल्याला सेव्हिंग अकाउंट, परंतु इथे या जबरदस्त चेंडूच्या हाताळणी संघटित असंख्य स्थिर आहे. 12 धाबा एका कड्याच्या मोबदल्यात. हो, इकडे मात्र बॅटची लिडिंग आहे आणि चेंडू वेगाने चालला, अगदी फाईन लेगकडे. डीपमध्ये कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार. सध्या आपण पाहू शकाल या स्पर्धेचे फोकस मॅन प्रिन्स ऑफ लाखिवली प्रथमेशजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. दीपूच्या सोबतीला आय थिंक काहीतरी चर्चा मात्र सुरू आहे. 16 धावा फलक्यावरती. हो, पुन्हा हुक केलाय, पुन्हा फटका एक्झॅक्टली. हो, इकडे टायमिंग तर प्रॉपरली नाहीये, परंतु 2 नाही तर 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा फाटला करतायत आणि या षटकामध्ये वैभवच्या आगेस धाबा चांगल्या प्रमाणे येत आहेत. पहिल्या स्पेलमध्ये वैभवनं फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि आतापर्यंत वैभवचा आपण जर विचार केला तर लिगली 5 बॉल त्यांनी हाताळले. त्याच्यामध्ये आपण 2 चौकार पाहिले, 2 दुहेरी. आणि या ठिकाणी पहा, या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे केंद्रबिंदू आमचे या गुरुवर्य राजेंद्र पाटील सरांना पाहू शकाल आणि याच भागातील सुप्रसिद्ध सिंगर हेमंत माडा यांना पाहू शकाल. काय टेलिकास्ट आहे प्रिन्स मूवीच्या वतीनं या स्पर्धेचं चित्रीकरण. आणि स्पर्धा सुद्धा जर आपण पाहिली तर गावदेवी स्पोर्ट लाखिवली आणि प्रिन्स मूवीच्या माध्यमातून साकारली जाणारी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक ओ लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली या ठिकाणी बॅटर ऑफ स्टंपला मात्र शपल झालाय, परंतु चेंडूची हाताळणी जर पाहिली तर लेग स्टंपच्या बाहेरून केली जात असताना वाईटच्या स्वरूपात एकदा मात्र इथे 8 केली जाणार. आणि हे सर्व आमचे तांडेल ग्रुपचे युवा उद्योजक सर्वांचं हार्दिक स्वागत. चेंज ऑफ पेस ओव्हर पिच बॉल परंतु या ठिकाणी या लॉंग ऑनवरती दीपूला आपण पाहू शकतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त एकच धाव त्या ठिकाणी जोडली जाणार. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 61 धावांचा पाठला करत असताना श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाने फलकावरती धावा लावल्या 20 आणि येणाऱ्या आता 12 चेंडूमध्ये 41 धावांची गरज. सर्व व्यासपीठावर दृश्य पाहू शकेल. इंजिनियर लवेजी पाटील
चेतनजी पठार यांना तुम्ही पाहू शकाल. उमेशजी गुलवी काय पर्सनॅलिटी आहे ज्यांच्या वतीने आम्हाला सर्व या स्पर्धेमध्ये चेंडूची सहकार्य लाभलेलं आहे. सचिनजी पाटील आणि हा आमचा कॉमेंट्री बॉक्स. सर्व लेखाजोखा मात्र इथून तुमच्यापर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या सोबतीला एक्सपर्ट स्कोरर विशालजी यांना तुम्ही पाहू शकाल आणि राजेंद्र पाटील सरांचे लाडले सुपूत प्रणवजी पाटील. आणि स्कोरिंग पहा इथे काय जबरदस्त हँड रायटिंग आहे. वा भावेश बारशी जिकडे जिकडे असतात ना मात्र तिकडे त्याचा कॅमेरा वर्क अतिशय सुंदर असतो. प्रेक्षकांना काय हवं आहे ते लगेचच मात्र ते स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आता या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला काय हवं आहे तर मोठे फडके आणि ते मोठे फडके मात्र इथून विजय पारदी आणि गुरुनाच्या बाटमधून पाहायला मिळू शकतील का. येणाऱ्या बॅटरमध्ये आपण पाहिलं तर अजूनही विशाल पाटीलचं येणं बाकी आहे. ओमकार लिये चांगली बॅटिंग करू शकतो. या निकेश टेला तुम्ही पाहू शकाल. परंतु या ठिकाणी सर्व काय आता विजयच्या खांद्यावरती जबाबदारी इथून वाढलेली आहे. त्या जबाबदारी तो खेळ इथे करण्याचा प्रयत्न करणार का. षटकाला सुरुवात केली सौरवनं परंतु पहिलाच चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर हाताला आणि मात्र इस्त्याच्या स्वरूपात या ठिकाणी धाव खर्च केलेले आहे. 12 चेंडू शिल्लक अजूनही मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळतात आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 40 धाब्यांची अजूनही गरज आहे. 21 धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. तो विकेट पुन्हा एकदा लो पुटच बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह परंतु इस्टाकवाला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. गॅप शोधता आला नाहीये आणि या त्याचमध्ये मात्र त्या ठिकाणी फक्त एकच रन्स मात्र या ठिकाणी जोडण्याची मात्र संधी मिळाली. अंडर 20चा जो खेळाडू आहे जतीन माली. येणारा भविष्य मानकुलीचा म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये आणि सर्व खेळाडू इन्साठी यशपाल माली यांच्या छत्रछायाखाली मात्र घडतायत. फटका हवेत खेळलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पुन्हा या ठिकाणी विकी पाटील दुसरा झेल पकडत असताना फलंदाज गुरुनाथ फिरांगणे बॅक टू द आउट. ओव्हर पिच बॉल होता. संधी होती गुरुनाथकडे परंतु या ठिकाणी लॉंग पण एस्टाकवरती सीमारेषा ओलांडणं खऱ्या अर्थानं भागाचा खालीच पाहिजे कारण सर्वात लॉंग सीमारेषा ती आहे आणि ती सीमारेषा ओलांडण्यासाठी अनेक फलंदाजांनी प्रयत्न केले परंतु ते मात्र त्या जाल्यामध्ये फसले गेले आणि त्यामध्ये गुरुनाथही फसलाय. आणि हे चिंतेत पवार पहा कुठला प्रसंग त्यांच्यावरती पडलाय काय माहिती नाही. आता मात्र चेहऱ्यावरती स्माईल आली. ज्युनियर शाहरुख म्हटलं तर वावगं ठरणार आहे कारण स्पेशली हेअरस्टाईल मात्र झाली सेम टू सेम. पुढचा बॉल अजय पारधी आलाय. फटका हवेत खेळलाय. इकडे 2 धाब्यांची संधी निर्माण होऊ शकते परंतु तो प्रयत्न केला जाणार का. विकी पाटील चेंडू होते वेगाने जे पावलाय दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि 2 रन्स मात्र तिकडे पूर्ण केल्या गेला. मैदान फार मोठा आहे. गॅप फार जास्त मोठे पाहायला मिळत आहेत आणि जर तुम्ही अशा प्रमाणे ग्राउंडेड फटके खेळले सिंगलला डबलला तिहेरीमध्ये जर इथे जर तुम्ही कन्व्हर्शन केलं तर मात्र स्कोर कार्ड तुम्ही हलता ठेवू शकता आणि कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्ही या ठिकाणी अटॅक करू शकता आणि तो प्रयत्न दोन्ही बंधूंच्या वतीने पाहायला मिळतोय. एका बाजूला विजय पारधी तर दुसऱ्या बाजूला अजय पारधी. पहिल्या चेंडूवरती खेळत असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्याने जोडल्या आणि 24 धावा फलक्यावरती आतापर्यंत इथे लागलेल्या आहेत. 9 बॉल तर केले अजून या ठिकाणी शिल्लक या सामन्यातील आणि विजयासाठी 37ची गरज. पुन्हा फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चाललेले आहेत आणि एक्झॅक्टली चेंडूपर्यंत पोहोचले होते परंतु त्याच्या उजलीतून चेंडू मात्र खाली पडलाय आणि मात्र अजयला मिळणारा पहिला जीवनदान. मी नेहमी सांगतोय की दिशू तुम्ही या कन्यादान करा रक्तदान करा परंतु कुठल्या फलंदाजाला जीवनदान देऊ नका. फार घातकी असतो आणि एक्झॅक्टली या ठिकाणी विनीत मालीचं कौतुक करावं लागेल. खूप जास्त अंतर त्याने कापला होता. प्रयत्न 100% कमिटमेंट चांगले पाहायला मिळाले परंतु आता मात्र रिक्वायर्ड आता मात्र या ठिकाणी भरपूर वेगाने वाढतोय कारण धाबांसाठी संघर्ष आणि संघर्षच पाहिला आपण. लो फुटाच बॉल गॅप शोधलाय एक्झॅक्टली आणि त्या गॅपमध्ये चेंडू जाणार का. ओ वॉट फिल्डिंग. आज खऱ्या अर्थानं फिल्डिंग डिपार्टमेंटचा विचार जर केला तर विकी पाटील स्तर वाढवलाय मानकुलीकरांचं असं म्हणावं लागेल कारण जेव्हा जेव्हा त्याच्याकडे चेंडू गेला तेव्हा तेव्हा तो चेंडू त्याने चांगल्या प्रमाणे सेव्ह केला. 2 झेली त्याने पकडल्या आणि हा संघ जर पाहिला तर निंबोलची युवा उद्योजक मिस्टर मंचाबाई गुलवी यांनी मात्र संघाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलाय. नॅन्सी च्या नावानं
आणि काय मात्र या ठिकाणी खेळ राहिलाय. हेमंत गुलवी यांची सुकन्या त्याच्या नावानं हा संघ सध्या खेळतोय या स्पर्धेमध्ये. चांगला चेंडू फार मोठा गॅप राहिला. एवढा मोठा गॅप होता की आमची दुसरीची बाईक त्या गॅपमधून निघून गेली असती. आणि जो आपण खेळाडू कक्ष जो पाहत आहोत दगावट, तोही आम्हाला मंचबाई गुलवी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप करण्यात आलेला आहे. त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि तसे पाहिलं तर दिशू प्रणव यांचे ते लाडके मामाश्री आहेत. आणि सध्या दगावट पाहू शकाल या ठिकाणी पूर्णपणे चिंतित आहे श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाचा. कारण येणाऱ्या 6 बॉलमध्ये आता विजयासाठी 34ची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये तुम्हाला ठोकावा लागेल. षटकार निकेच्या चेहऱ्यावरती स्माईल पाहतोय आपण, पण आता ती कुठल्या लेवलची स्माईल आहे त्यांना मात्र विचारावं लागेल. प्रिन्स मूवीज प्रेक्षक स्टँड रवीजी गुलवे आणि प्रतिमेजी पाटील यांनी मात्र हा स्टँड आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर केला. आणि इकडे मात्र पंचाचा वाईटचा इशारा आणि त्याच्यानंतर मात्र 4 धाबा 5 फॉर पंजा येतोय. आणि या पंजा मात्र कुठेतरी या ठिकाणी बॅटरच्या ऊर्जेमध्ये मात्र भर टाकू शकतोय. सहा बॉल अजूनही शिल्लक आणि 6 बॉलमध्ये आता मात्र विजयासाठी 29 धाब्यांची गरज. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रेक्षक स्टँड तुम्ही पाहू शकाल. आणि त्या प्रेक्षक स्टँडमध्ये तुम्हाला कुडूस संघाचा खेमा पाहायला मिळतोय. त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 बॉल 29ची गरज. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता जे पारदीनं, परंतु समोर दीपू आहे. एक्झॅक्टली बॅटरचे हावभाव तो नेहमीच पाहत असतो आणि त्यानंतर चेंडू तो रिलीज करत असतो. दबंग दीपू. आणि आज दबंग प्रमाणे तो खेळला पहिल्या इनिंगमध्ये. तब्बल 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. 5 चेंडूमध्ये 20 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या. आणि खऱ्या अर्थाने तिथूनच मात्र या सामन्यावरती कुठेतरी एक पकड निर्माण केली नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकुली संघानं. आणि आता मात्र हा सामना मात्र श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाच्या हातातून मात्र निसटताना आपण पाहतोय. कारण येणारे 5 बॉल अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये विजयासाठी 27ची गरज. हो ऑन सिलेक्ट टर्न केलाय, पर तो मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आणि स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतो आणि तोपर्यंत या ठिकाणी फक्त एकच धाव मिळेल. आणि आज खऱ्या अर्थानं सुरेश पारदीची उणीव जांभूळपाडा संघाला भासली. गोलंदाजी ज्याप्रमाणे आपण पाहिली जांभूळपाडा संघाच्या वतीने भरपूर धावा खर्च केले होता शेवटच्या ओव्हरमध्ये हनुमान पारदीनं. आणि त्याचाच मात्र नुकसान या ठिकाणी आता त्याचा भुर्दंड आता मात्र या ठिकाणी जांभूळपाडा संघाला भोगावा लागतोय. एकतर्फा सामना किनारे शिकडा मात्र पाहायला मिळतोय. कारण इथून फक्त आणि फक्त 2 लिगली बॉल टाकायचे आहेत. अजून एक चांगला बॉल बॉडीला ब्रश होणारा पंचाकडे लाऊड अपील, पर तो इम्पॅक्ट जर पाहिला तर लेग स्टंपच्या पलीकडे होतो. आणि त्याच मुळे या पंच बहिद्र भवर सरांनी मात्र ही अपील फेटाळली. पंचगिरी चांगल्या प्रमाणे पाहिली या स्पर्धेमध्ये जेपी पॅनलच्या माध्यमातून. शेवटचा बॉल 1 पाऊल दूर विजयापासून. नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकुली. ओ हो ओढ कॅच 100 कॅच. आणि सांगितलं त्या ठिकाणी कुशल माली आपला हा जगन्नाथ. हा परिसर फक्त क्रिकेटचा वेडा नाही तर आणि पहा ज्या व्यक्तीचा स्मार्टफोन हरवला तो मात्र स्मार्टफोन आम्हाला भेटलाय. आणि ज्या माणसाला मात्र मोबाईल सापडलाय खऱ्या अर्थानं ज्यावेळी आपण या स्पर्धेचे लॉट्स पाडले गेले त्या लॉट्स सेरेमनीमध्ये मात्र प्रमुख अतिथी म्हणून त्याची आम्ही उपस्थिती पाहिली. सन्माननीय कमलाकरजी शेदड. आणि खऱ्या अर्थानं तो मात्र फोन आमच्यापर्यंत पोहोचलाय. त्यांचे आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ज्या कोणाचा असेल त्यांनी मात्र आता हा स्मार्टफोन घेऊन जायला हरकत नाहीये. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्यांनी दबंग प्रमाणे खेळ दाखवला. 5 चेंडूमध्ये 20 रन्स आणि गोलंदाजी करत असताना मात्र एक सफलता त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिली. आणि तो खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये चमकलाय. नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकुली संघाचा मिस्टर दीपेश माली मॅन ऑफ द मॅच. आणि त्याच्या सोबतीला विनीत माली आपल्या सुद्धा विनंती करतो की आपणही या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.